नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 100 गावं 100 बातम्या आपण पाहणार आहोतच या बुलेटिन मध्ये. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी पाहूया. बातमी आहे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतची. राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. सकाळी 10:30 वाजता कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होईल. सध्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे आणि या सत्ता संघर्षा प्रकरणी घटनापीठानं 8 मुद्दे निश्चित केलेत. त्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण द्यावं अशी मागणी मागच्या सुनावणीत केली होती. त्यामुळे आज या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातलं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे गेलं तर त्याचा परिणाम ही केस लांबण्यातही होण्याची शक्यता आहे. प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सकाळी 10:30 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती सुनावणी होणार असताना शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार या संदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्या गटाचं आहे यावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलंय. दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी 20 लाखांवर कागदपत्र सादर केलेली आहेत. त्यामुळे दोन्ही गटांकडून धनुष्यबाण या चिन्हावरती दावा करण्यात आलेला होता खरा. मात्र आता धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, कोणत्या गटाला मिळणार याकडे देखील लक्ष आहे आणि निवडणूक आयोगासमोर या संदर्भातली सुनावणी किंवा फैसला आज होणार.